सुरेश धस आज मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार। बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणी भेट। सुरेश धसांनी अजित पवारांकडेही भेटीसाठी वेळ मागितली। धनंजय मुंडे आज मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित राहणार का नाही याकडे लक्ष। आज दुपारी 12 वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक। अजितदादांची मुख्यमंत्री फडणवीसांसोबत सागर निवासस्थानी अर्धा तास खलबतं। मुंडेंच्या राजीनाम्याचा दबाव वाढल्यानंतर दादा फडणवीसांच्या भेटीसाठी। पुरावा मिळेपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा नाही अजितदादांचं मत। एसआयटी आणि न्यायालयीन चौकशीपर्यंत कोणतीही कारवाई न करण्याची भूमिका। सूत्रांची माहिती। खंडणीसाठी मंत्री धनंजय मुंडेंच्याच सातपुडा बंगल्यावर बैठक। अवादा कंपनीकडे मुंडेंनी 3 कोटींची खंडणी मागितली। बैठकीत वाल्मिक कराड, नितीन बिक्कड उपस्थित। TV9 मराठीच्या मुलाखतीत भाजपा आमदार सुरेश धस यांचा स्फोटक आरोप। बीड हत्या प्रकरणात राज्य सरकारनं निर्धारानं कारवाई केली आहे। कुणीही धमक्या देण्याचा प्रयत्न केल्यास त्याला सोडणार नाही। गृहमंत्री फडणवीसांचा कडक इशारा। खंडणीच्या गुन्ह्यात विष्णू चाटेला 10 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी। खंडणीच्या गुन्ह्यात विष्णू चाटेची पोलीस कोठडी वाढवली, तर हत्या प्रकरणात आरोपी जयराम चाटे, प्रतीक घुले आणि महेश केदारची पोलीस कोठडी 18 जानेवारीपर्यंत वाढवली। सरपंच परिषदेच्या वतीनं आज आझाद मैदानावर धरणे आंदोलन। सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ आंदोलन होणार। हत्या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाईची मागणी। महाविकास आघाडीचे पराभूत उमेदवार हायकोर्टात याचिका दाखल करणार। शरद पवार गटाकडून माजी आमदार सुनील भुसारा, सचिन दोडके, अशोक पवार मुंबई हायकोर्टात उपस्थित राहणार। असीम सरोदे याचिका दाखल करणार। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पक्षाच्या मुंबईतील विभाग अध्यक्षांची बैठक बोलावली। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा घेणार। शिवतीर्थावर सकाळी 11 वाजता बैठक होणार। अमरावती विभागीय कार्यालयावर बच्चू कडू मोर्चा काढणार। राज्यभरातील शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, धनगर बांधव मोर्चात सहभागी होणार। विधानसभेतील पराभवानंतर बच्चू कडूंचा पहिलाच मोर्चा। आज दुपारी 12 वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक। HMPV विषाणूबाबत बैठकीत चर्चा होण्याची शक्यता। नागपुरात HMPV विषाणूचे 2 संशयित रुग्ण सापडले। एका 7 वर्षीय मुलगा आणि 13 वर्षीय मुलीला विषाणूची लागण झाल्याचे संशय। दोन्ही लहान मुलं उपचारानंतर बरे झाल्याचीही माहिती। कर्नाटक, तमिळनाडू आणि गुजरातमध्ये HMPV विषाणूचे 6 रुग्ण आढळले। हा विषाणू भारतासह जगभरात आधीपासूनच अस्तित्वात असल्याची आरोग्य मंत्रालयाची माहिती। नागरिकांना काळजी घेण्याचं प्रशासनाकडून आवाहन। HMPV व्हायरसबाबत महाराष्ट्रात अलर्ट। पुणे महापालिका रुग्णालयात 350 खाटा तयार। रुग्णालयांमध्ये येणाऱ्या रुग्णांचे सर्वेक्षण करण्याच्या आरोग्य विभागाच्या सूचना। चीनमधील HMPV व्हायरसच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार गंभीर। राज्यातील आरोग्य यंत्रणाही सतर्क। नागरिकांनी घाबरून जाऊ नये। आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकरांचं आवाहन। ठाकरे गटाचे जळगाव जिल्हा महिला संघटक महानंदा पाटलांचा राजीनामा। पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे महानंदा पाटलांनी राजीनामा सोपवला। पक्षात अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याचा आरोप करत राजीनामा। जालन्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्यापही मदतीची प्रतीक्षा। 412 कोटी रुपयांची रक्कम जाहीर झाली आहे, मात्र खात्यावर पैसे न आल्यानं शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त। नाशिकमध्ये भाजीपाल्याचे दर घसरले। पालक, मेथी, कोथिंबीर आणि कांदा पातेला अवघा 10 रुपये भाव। शेतकरी संकटात। भुसावळ रेल्वे विभागाला 148 कोटी 91 लाखांचा महसूल प्राप्त। मागील वर्षाच्या तुलनेत 12.4% अधिक महसूल प्राप्त। सांगली पालिकेच्या संभाव्य घरपट्टी करवाढी विरोधात कुपवाडा शहर संघर्ष समिती आणि व्यापारी संघटनेचं आंदोलन। कुपवाडाजवळ व्यापारी संघटनेकडून रास्ता रोको आंदोलन। रत्नागिरीच्या दापोलीतील हर्णे बंदरात म्हाकुळ माशांची आवक सुरू। एकाच बोटीला मिळाले 3.5 लाखांचे म्हाकुळ मासे। मच्छीमारांकडून समाधान व्यक्त। नाशिकच्या निफाड तालुक्याचा किमान तापमानाचा पारा घसरला। गहू संशोधन केंद्रात 9.3 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद। थंडीपासून ऊब मिळवण्यासाठी शेकोट्यांचा आधार। जालन्यात सलग 3ऱ्या दिवशीही ढगाळ वातावरण। तापमान 10 ते 11 अंशावर। जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढणार। थंडीचा रब्बी पिकांना फायदा होणार।